मराठी संगीतावर लोकसंगीताचा खूप मोठा प्रभाव आहे. लोकसंगीत हे मराठी संगीताचं बलस्थान आहे. या लोकसंगीताची ताकद काय आहे हे दाखवून द्यायला येत आहेत महाराष्ट्राचे लाडके. टाळ्यांनी स्वागत करूयात केदार शिंदे आणि संतोष पवार. काय झालं बया? बया बया काय झालं बया? बया 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 काय झालं बया? बया बया काय झालं बया? बया 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 काय झालं बया? बया 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 काय झालं बया? दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. आन दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई. वा बाई वा, काय गायलीस, एकदम चाबूक गायलीस बघ बाई. काय गायलीस बाई, कानफडत मारावी अशी गायलीस बघ. कोणाच्या? नाही नाही, लोकांच्या जे गाण्याला नाव ठेवतो त्यांच्या कानफडत मारावी अशी गायलीस तू बाई. बर बाई अशी गायलीस बाई, तोडलंस बाई, तोडलंस. काय? माझ्या सदऱ्याचं बटन तोडलं. नाही तुझा आवाज ऐकून माझा ऊर असा भरून आला की सदऱ्याचं बटन काटकत तुटलं बघ. पण काय गायले बाई, म्हणजे तू सारेगम मध्ये असतीस ना, तू सेलिब्रिटी झालीस बघ. नाही नाही, सारेगामाच्या सेलिब्रिटी स्पेशल साठी बोलवलं होतं मला. मग इकडे मला फोन आला, तुम्ही गाल का? लगेच इकडे फोन आला, सुपारी आहे संध्याकाळी याल का? मग गाल का सोडून मी यालकाच्या मागे लागली. वा वा, बरं मस्त. तू सेलिब्रिटी झाली की नाही ऑलरेडी? आता माग कोणतरी होतकुरू गायक होते, त्याला सेलिब्रिटी. अरे नाही रे बाबा, माझं काय म्हणणं आहे ना, ते सगळ्यांना सांगायचं. मी काय म्हणलं, मला दादला नको म्हणजे मला नवरा नको. काय म्हणली तू? मला दादला नको म्हणजे मला नवरा नको. असं वय चल माझ्या घराला. काय? नाही नाही, काय दुःखी कष्टी माणूस दिसला की नाही, दुःखी कष्टी माणूस मला लय कळवळ येतो. त्यातून दुःखी कष्टी बाई म्हटलं की माझ्यावर कंट्रोल राहत नाही बघ. मला म्हणजे समाजसेवा करायची उभायची ती बघ डायरेक्ट. नाही, मला एवढं सांगा, तुम्हाला जनतेचा कळवळा आणि वळवळा का 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 मला ओळखलं नाही? नाही येडी. अगं मी इथला सोशल वर्कर आहे. काय तुम्ही? सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर म्हणजे नेमकं करता काय तुम्ही? सोशल तेवढं वर्क करतो. काय? वर्क सोशल तेवढंच वर्क करतो. अच्छा, म्हणजे क सायलेंट आहे तुमचं? माझं वर्क पण सायलेंटच आहे. हे बघा, मी तुमच्या संघ बी जाणार नाही आणि कोणा संघ जाणार नाही. का? मला दादला का नको, का नको? मला नवरा का नको, हे मी समजावून यांना सगळ्यांना सांगणार आहे. समजाव ना. ऐकून घ्या. मोडकच घर आणि तुटकच छप्पर. अच्छा, म्हणजे तू आदर्श मध्ये राहतेस तर. आदर्श? हा, ते काय तिथं राहणाऱ्यांची अशीच परिस्थिती झाली आहे. मोडकं घर नाही, तुटकं छप्पर. धड कळतच नाही जागा सरकारची आहे की लष्कराची आहे. आणि आम्ही सामान्य लोक आपल्या लष्कराच्या भाकऱ्या धावत बसलो इकडे. नाही सरकारचे, नाही लष्कराचे, नाही सरकारचे, नाही लष्कराचे. माझं त्याच्यापेक्षा वाईट आहे. मोडकच घर आणि तुटकच छप्पर, झोपड्यात राहते मी. मग सांग ना, झोपडी राहते येडे. मग एवढं वाईट का वाटून घेते? अगं तू करोडपती आहेस, करोडपती. कसं कसं तुला माहित नाही हल्लीची स्कीम यशारी आहे? काय? यशारी आहे. तू झोपडी राहते की नाही, ती झोपडी जागा एखाद्या बिल्डरला विक. बर. हा, तो तिथे टॉवर बांधेल, हा. तुला टेरेस फ्लॅट देईल. मेंटेनन्स काय करायचं? काय करायचं? मेंटेन. मस्त मेंटेन आहेस तू. जागेच्या मेंटेनन्स काय करायचं? ए येडे, तुला कोण तिकडे कायमचं राहायचं? मग? हट, पुढच्या महिन्यात फ्लॅट विकून टाकायचा, परत झोपड्यात राहायला यायचं. परत नवीन बिल्डर येणार, परत जागा विकायची, परत टेरेस फ्लॅट, परत फ्लॅट विकायचा, परत झोपड्यात राहायला यायचं. परत झोपडं टॉवर फ्लॅट, टॉवर फ्लॅट, झोपडं झोपडं टॉवर फ्लॅट, असं करून करून अर्ध्या मुंबईत तुझी एकटीचीच प्रॉपर्टी होईल, माहितीये का? मुंबई माझ्या मालकीची होऊ शकत नाही. का? मी मराठी आहे. येडी येडी अजूनही शिवाजी पार्कात गेलेली नाही. अहो माझं बघा, मोडकच घर आणि तुटकच छप्पर राहावं कसं? मला आता काय झालं ते? कसं राहावं सांगा तुम्ही मला. सांगा कसं राहावं म्हणजे? कसं राहावं? माझ्यासारखं राहायचं. कसं? आम्ही बघ ना सामान्य माणसं,
झोपडीत राहतोय, गेली 12 आणि 12 25 वर्ष. कुठल्या शाळेत कुठल्या होता तुम्ही? म्युन्सिपालिटी शाळा आहे. नाही 12 आणि 12 24 का 12 आणि 12 25? 1 वर्षाचा ओव्हर टाइम कोण माझा बाप धरल का? मग नाही बरोबर आहे. 12 आणि 12 25 वर्ष तुम्ही राहत असला तरी मला राहता येणार नाही. काय झालं अहो, राहिलं? कसं काय राहावं? प्रॉब्लेम काय? अहो, राहायला जागा. हा अहो राहायला जागाच नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अन दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. बघा माझी काय परवड लावली. काय चांगलं आहे, मस्त आहे. नाही हो, काय? फाटकच लुगड आणि तुटकी चोळी. भीगे होठ तेरे, प्यासा दिल मेरा, लगे अब रसा, काय होतंय? गोरी तन तेरा. ओ ओ ओ ओ ओ ओ. होय आतून गातोय, आतून गातोय. इतकं इथून गातो म्हणजे परीक्षेसाठी इकडनं गायचं म्हणून. म्हणजे गातो का ओकतो? तो कॉमन आहे त्याच्यामध्ये. बर म्हणजे काय होतंय का हे? काय होतंय म्हणजे तुला, अरे मी काय म्हणतोय, एवढं कशाला 4-5 ओळीत गायचं, ओके पर्यंत बोलायचं. सरळ एका ओळीत सांगायचं, आय वॉन्ट टू हॅव. हे, काय हवं ते मागून घ्यायचं ना. एवढं ओके पर्यंत गायचं त्या. अहो पण फाटकं लुगडं आणि तुटकी चोळी नेसून कसं जावं मला सांग. तेच तुला सांगते बाई येडे, तुला कळलं नाही गाण्याचे काय मी का उदाहरण देते. काय, काय? बाई तुझ्या अंगावर फाटकी तुटकी कपडे तरी आहेत, बरं पण मल्लिकाच्या आहे की नाही, सौंदर्याची मल्लिका पण आहे की नाही. मग मी तर म्हणतो याच्यावरून ओळख, हल्ली जमाना बदललाय. कसं काय? कसं काय म्हणजे हल्ली बाईच्या अंगावर जेवढा कपडा कमी तेवढी तिची कमाई जास्त, तेवढी तिची पब्लिसिटी जास्त. म्हणजे असे फाटके तुकडे कपडे घालून जर तू फॅशन शोच्या रॅम्पवर चालीस ना, तुला मॉडेलिंगच्या एवढ्या ऑर्डर मिळतील, करून करून तूच मोडून जाशील. फक्त कॅटवॉक जमला पाहिजे. काय कॅटवॉक तो कसा असतो? तुला माहित नाही. नाही? आपण दाखवतो ना कॅटवॉक. कॅटवॉकचं म्युझिक मारा. हे झाल्याशिवाय कॅटवॉक कम्प्लीट होत नाही. हे जमलं पाहिजे. बघ तुझी कशी भरभराट होते ती. अहो मला ते जमणार नाही. माझं फाटकं लुगडं आणि तुटकी चोळी नेसून या जमलेल्या पब्लिक मधून निघाले, हा. ते जमलेलं पब्लिक मला काय म्हणतील? काही एक बोलणार नाही, काही एक बोलणार नाही. मग नुसते टकामाका 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 बघायला राहत्याल. का त्यांना रियालिटी शो बघायची लय आवड आहे. अगं तू इथं नुसतं होट अपील कर, कॅन्डिडेट गेले झक मारत सगळं होट तुलाच मिळेल इकडे. मला नाही जमणार. का नाही जमणार? नाही जमणार. माझा एक घाल कपडे, नाही जमणार. ते कपडे घाल. नाही जमणार. माझं एक कपडे घाल. नाही जमणार. मग राहा उघडी. चांगलं सांगतोय, घाल घाल तर ऐकत नाही. फाटकं लुगडं तुटकी चोळी कशी नेसावी सांगा. बाई असे कपडे जरी फाटकी असले, तुटकी तरी स्वतःचे. तुमची? अरे तुझे. ते चांगले शिवायचे, धुवायचे, इस्त्री करायची, मग नाही असायचे. तुमचं नाव काय एलिझाबेथ टेलर आहे का? नाही बॉब टेलर आहे. अहो शिवायला काय लागतं? काय लागतं? अहो शिवायला दोरा. हा अहो शिवायला दोराच नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अन दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. चला प्रॉब्लेम मिटला नाही प्रॉब्लेम पुढे आहे बघा. आहे अजून प्रॉब्लेम. अहो कळण्याची भाकर अच्छा, अच्छा. आणि नुसतीच आंबाड्याची भाजी. वहिनी माझी. आलं लक्षात, आलं लक्षात. म्हणजे काल तुझा नवरा राहुल बाबांबरोबर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होता की नाही?
हा तिकडं जी भाकर खाऊन त्याला 2.5 तासात कळलं की महाराष्ट्रात दुष्काळ आहे, तीच कळण्याची भाकर ना, तीच कळण्याची भाकर ना. अहो कणकेचा गोळा नसतो का, गव्हाची कणी, तांदळाची कणी, ज्वारीची कणी, पतंगाची नाही ती पतंगाची कणी ती वेगळी वेगळी, आहे त्या कणकेची भाकर नुसतीच आंबाड्याची भाजी. अच्छा 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 अच्छा. मग ती तुला नाही जमत का? नाही खावी. टेन्शन घेऊ नको बाई, जमाना कुठला आहे. तू पिझ्झा खा, तू बर्गर खा, तू हॉटडॉग खा. अहो, झोपड्यात राहते मी. मग काय झालं, पिझ्झा खायला झोपड्यातच जावं लागतं. हट. तेच हट मध्ये, पिझ्झा हट मध्येच जावं लागतं. कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी कशी खावी सांगा. कशी खावी? कशी? मोठा प्रॉब्लेम. हे सोपा करून सांग तुला. हा. तुझ्याकडं चूल आहे का? चूल काय नुसतंच मूल आहे? देवाच्या कृपेने दोन्ही बी आहेत. वा वा, चांगली कृपा आहे देवाची. आता मी म्हटलं का माझी आहे की नाही. हा. आता चुलीत लाकडं कोंबायची, कोंबली कोंबली. आता ती चूल पेटवायची. आमच्यात लाकडं पेटवत्या. आमच्यात कानाखाली पेटवत्या. पेटू का? सांगितलं ना, लाकडं पेटवायची, हा. वर ठेवायचा तवा. कवा चूल पेटल तवा. हॅलो, वरती अशी भाकरी चांगली भाजून घ्यायची, मग आंबाड्याची भाजी टाकायची आणि अशी खरपूस 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 भाजून घ्यायची. आता बघा चूल घेतली, हा, शाबास. चुलीत लाकडं कोंबली, काय? त्याच्यावर ठेवला तवा. कवा चूल पेटल तवा. यायला हे पण सांगते बाई. सगळं विस्कटून सांगावं लागतं बरं, बरं, बाबा. सांग, हा. वर अशी भाकरी टाकली, हा. चांगली खरपूस भाजून घेतली, बरं. वर आंबाड्याची भाजी टाकली, हा. चांगली परतून 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 परतून. ए जास्त परतू नको, करपून जाईल. खानावळीवाले बोंबलतील ना. अहो अहो कशी खावी कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. काय खावी, कशी खावी म्हणजे तोंडानं खावी. आमच्यात बाबा तोंडानं खातात. आमच्यात बाबा हातानं खातात. आमच्यात तोंडानं हात असं खाणारा ना कुत्रा म्हणतात. मलाच बोलते बाई, चांगलं सांगायला गेलं तर. कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी कशी कशी खावी. खावी काय झालं? वर धाराचं तेल. प्रोडक्टचं नाव घेऊ नको, ते आपले स्पॉन्सर नाहीये. वर तेलाची धारच नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. अन दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले. समरस झाले. बाई झालीच ना समर. झाले. मग आता होऊन जाऊ दे. काय? कजरा रे तेरे कारे नैना. कजरा रे तेरे कारे नैना. होय. काय काय झालं? भारूड चालले. मग कसलं गाणं गाताय तुम्ही. चांगलेच गाणे. हे मग फॅमिली सॉन्ग आहे. हे फॅमिली सॉन्ग आहे. फॅमिली सॉन्ग आहे. कसं. हे गाणं फॅमिली गाऊ शकते, फॅमिली नाचू शकते, फॅमिली बघू शकते, फॅमिली काय पाहिजे ते करू शकते. नाही पण कसं हे फॅमिली सॉन्ग कसं. बाई हे पण भारुडच आहे. कसं. संत अमिताभने गायलेले. अमिताभ संत आहे. तुम्हाला माहित नाही? नाही. आला परवा ते स्विस अधिकाऱ्याने त्याला क्लीन चिट दिली ना, संतच झाले ना ते आता. काय बाई आपल्याकडे परंपराच वाईट आहे. आपल्याकडे संत माणूस फार उशिराने लोकांना कळतो. तोपर्यंत लोक त्याला शिव्या देतात, त्याला आरडाओरड करतात, आरोप करतात. पण संता नंतर कळतो लोकांना. तसा मी पण लोकांना नंतर कळणार आहे. तुमचा काही संबंध. म्हणजे आता नाव संतोष आहे. सध्या लोक मला संत्या पवार म्हणतात. काही दिवसांनी संत म्हणतील ना. संत अमिताभ आहेत ते कळलं. हा. फॅमिली सॉन्ग कसं आहे. फॅमिली सॉन्ग कसं तुला माहित नाही? नाही. ते संत झाले हा. संत अमिताभ. हा. दुसरे संत आहेत संत अभिषेक. अच्छा संत. नाही ते फक्त संत आहेत. ते संत होल इंडस्ट्रीला माहिती आहे. सगळ्यांची कॉन्ट्रोवर्सी आहे की नाही. सगळ्यांबद्दल काय ते गॉसिपिंग होतं, त्यांच्याबद्दल काय होतं का. अगदी संत माणूस, पण संत माणूस. संत कसं काय. मला बोला. काय. बोला काय? हॅलो सरजी. हॅलो सरजी. सरजी नाही 3G बोलो. हाय की नाही संत. कोणाला काही त्रास आहे का. नाही. अजिबात एकदम संत माणूस आहे. आणि हे तिसरं कोण आहे. तिसरं ते 2 संत झाले. हा. अजून एक संतीन पण आहे. संतीन. हा त्याच्या आधी 2-3 होते. म्हणजे आधी तिचे 2-3 पिक्चर येणार होते.
पण त्याच्या आधीच घरी गुड न्यूज आली. बर बाळ आलो बाळ. पण काय सेलिब्रिटी बाळ आहे बाई, काय सेलिब्रिटी बाळ आहे तुला सांगतो. कसं? माझ्या घरात 5 पोरं आहेत. 5 वर्ष बाका बाका पोलिओचा ड्रॉप पेले, कोणाला कळलं नाही. पण हिच एवढं बाळ एवढं ड्रॉप पेलं, एवढी बातमी आली. ह्या असं बाळ पाहिजे, सेलिब्रिटी बाळ पाहिजे. कळलं की नाही? हे फॅमिली सॉन्ग आहे. हे family हे song जरा बाजूला ठेवा. मी काय म्हणते, एका जनार्दनी समरस झाले पण तोरस येथे नाही. हा कोरस घ्या ना, किती चांगला आहे बघा. कोरस चांगलाच आहे. कोरस जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. चांगलं चांगलं. कोरस नाही, मग तोरस येथे नाही. तोरस. तोरस म्हणजे नवरा बायकोला समजून घेण्याचा, अच्छा. गोडी गुलाबीचा, हा. असं बोलण्याचा. आलं 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 लक्षात आलं लक्षात आलं. मग कशाने एवढी इंग्लिश मध्ये फाड 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 बोलते. एका शब्दात मराठीत सांग ना, ऍडजस्टमेंटचा. हा तोरस येथे नाही, मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. माझ्या दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. नग 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 कागबाई कागबाई कागबाई. अग नग 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 कागबाई कागबाई कागबाई. मला दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. हिला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. क्या बात आहे केदार दादा आणि संतोष, खरंच धमाल आणलीत आज या आयडिया सारेगमपच्या महाअंतिम सोहळ्याच्या मंचावर. आणि मला असं फार मनापासून वाटतं की तुम्ही दोघंही इतके उमदे कलाकार आहात की आयडिया सारेगमपच्या या पर्वाचा भाग खरं तुम्ही झाला असता तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता. सांगितलं बघा, अशी सुपारी मिळाली होती. लोककलांची खरी ताकद महाराष्ट्राची लोकधारामधून आपल्या सगळ्यांना जाणवली, ज्याचा तुम्ही दोघं सुद्धा भाग होतात. त्याबद्दल थोडंसं सांगा मला. सगळ्यांनाच माहिती आहे मी शाहीर साबळ्यांचा नातू आहे. म्हणजे लोककलेची परंपरा आणि त्याचं बाळकडू हे आजोबांकडूनच मिळालंय. हे जे काय आता सादर करतोय हे काय कुठून शिकून आलेलं नाहीये, हे रक्तात आहे. म्हणजे हे जर नाही सादर केलं तर मग कठीण आहे. म्हणजे हा साबळ्यांचा नातू नाही असं म्हणतील लोक. त्यामुळे आमचं दोघांचंही किंवा आमच्या बरोबरच असलेले बाकीचे सगळे जे काही कलावंत आहेत, भरत असेल, अंकुश असेल, अरुण कदम नावाचा एक आहे, असे बरेच कलावंत हे लोकधारेच्या व्यासपीठावरून तयार झाले. त्यामुळे महाराष्ट्राची लोकधारा याविषयी, बाबांविषयी म्हणजे शाहिरांविषयी, चारुशिला मावशी आमची आणि देवदत्त ज्यांनी म्युझिक कंपोज केलं होतं बऱ्याचशा गोष्टींचं, हे सगळी एक फॅमिली आम्हाला मिळाली आणि म्हणूनच आजपर्यंत प्रगती करू शकलो. लोकधारा म्हटलं तर कलाकारांसाठी एक पुण्याई आहे आणि अनुभवची शिदोरी आहे, त्या शिदोरीवर आतापर्यंत आहे. आणि महाराष्ट्रीय लोकधारा कार्यक्रम दूरदर्शनवरून खूप लहानपणी पाहिला होता. तेव्हा प्रशांत दामले, प्रदीप पटोतरी, हे बरेच कलाकारांची फौज त्यात होती. तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं कधी अशा कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळावी. आणि नशिबाने संधी मिळाली. आणि त्यामध्ये डान्सेस करता करता मला वाटतं त्यावेळी आमच्या 150 कलाकार होते. पण नंतर गळून आम्ही 4 त्यात उरलो होतो फक्त. सगळे डान्सेस करायचो. नंतर हे आता भारूड केलं, गण गळून केली. म्हणजे अभिनयाची संधी मिळाली. विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं ऑडियन्स फेस करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ती जी काही शिदोरी होती त्या शिदोरीवरच आतापर्यंत आहे. पण आज या मंचावरून हा आत्ताचा प्रकार सादर करण्यासाठी आणि आज तुम्ही या मंचावर याचं एक खास कारण आहे, ते तूच सगळ्या प्रेक्षकांना सांगावं अशी इच्छा आहे. मगाशी संतोषनी सांगितलं की महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम दूरदर्शनवरून झाला, त्याला आता जवळजवळ 15 ते 18 वर्ष झाली असतील. झी मराठीवरून पुन्हा एक वार महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर होतो. आता तुम्ही सगळेच बऱ्याच प्रमाणात मराठी लोककला वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून वगैरे बघताय, पण ऑथेंटिक एक जो लोककलेचा जो प्रकार आहे, जो शाहिरांनी खरं आणला, ते सगळी गाणी, ते सगळे नृत्य, या सगळ्या गोष्टी तुमच्या भेटीला येतील. आज माझ्या आजोबांचं वय 90 वर्षांचं आहे. मला स्वतःला एक आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की 90लाही आल्यानंतर आजही जय जय महाराष्ट्र माझा म्हणताना त्यांच्या डोळ्यामध्ये हा
आजही महाराष्ट्राबद्दलचा आदर आणि रसिक प्रेक्षकांचं प्रेम आजही त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं. मला असं वाटतं की शाहीर साबळेंसाठी आपण एकदा आणि या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होणार आहेत. महाराष्ट्राची लोकधारा तुम्ही झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहे. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची लोकधारा फक्त झी मराठीवर. तुम्हाला दोघांनाही यासाठी शुभेच्छा आणि आज इतका छान परफॉर्मन्स दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा. आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. अरे कोली सोडील्या डोली या मुंबईच्या किनारी. सांग कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला वाट वाटी बघतोय रिक्षावाला. 3 मे 1913 रोजी भारतातला पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके या मराठी माणसानं पाहिलेल्या स्वप्नामुळे भारतामध्ये चित्रपट सृष्टीचाच उगम झाला. या गोष्टीला आता 99 वर्ष पूर्ण होऊन भारतीय चित्रपट सृष्टीनं 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झालेला एका मराठी माणसानं बनवलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आणि त्यानंतर नुकताच प्रदर्शित झालेला म्हणजेच 4 मेला प्रदर्शित झालेला अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि पुन्हा एकदा मराठी माणसानंच बनवलेला झी टॉकीज प्रस्तुत काकस्पर्श हा चित्रपट सृष्टीतलं मराठी माणसाचं योगदान असंच चालू राहील. या चित्रपटातलं एक गाणं सादर करायला येत आहे. टाळ्यांनी स्वागत करूयात मेधाताई आणि केतकी माटेगावकर. जन्मबाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा.
केतकी आणि मीराताई, खूप सुंदर गाणे आणि आज तुम्ही इथे परफॉर्म करताय आणि बहुधा आयडिया सारेगमपच्या मंचावरून काकस्पर्शचं हे अर्थातच पहिलं गाणं आहे. खूप छान वाटलं, धन्यवाद तुम्हाला. काकस्पर्शची सगळी टीम इथे उपस्थित आहे. सगळ्यात आधी हे संगीत देणाऱ्या राहुल रानडेंना मला विचारावं असं वाटतंय की त्यांनी या चित्रपटातल्या गाण्यांविषयी सांगावं. काकस्पर्श 1930 ते 1950 सालात घडलेली गोष्ट आहे आणि आत्ता जे तुम्ही गाणं ऐकलं ते आपला लाडका सौमित्र किशोर कदमनी लिहिलंय. तर त्यातले शब्द त्या काळच्या ओव्या जशा सोप्या होत्या तसे सोपे शब्द लिहिण्याची किमया किशोरनी केलेली आहे. आणि विभावरी आपटेची काही गाणी आहेत त्याच्यामध्ये. माझ्या मते तिच्यासारखा नितळ आणि सुंदर स्वर या गाण्यांना लाभलाय मी माझं भाग्य समजतो. आपल्याला नक्की यातली गाणी आवडतील. अजित आणि समीर आणि मी असं आम्ही तिघांनी मिळून याचं म्युझिक केलंय. अजित नमस्कार. या चित्रपटाचं मी आणि समीरने बॅकग्राऊंड केलं आहे आणि यामध्ये एक बॅकग्राऊंडला एक गाणं आहे जे खरं तर आधी जितेंद्र जोशी लिहिणार होता, पण अनेक दिवस महेश दादा त्याला फोन करायचा, अरे जिथे काय झालं हां महेश दादा लिहितोय आणि एके दिवशी त्याने गाणं दिलं आणून आणि अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं. पण तो म्हणाला की हे मी लिहिलं नाही आहे, माझ्या बायकोने लिहिलंय मिताली जोशीने आणि अतिशय सुंदर लिहिलंय तिने. त्याच्या 1-2 ओळी ऐकवतो मी. प्लीज. कुठे पाठ फिरवून गेला निवारा, हरवून गेला कुठे जाणीवा. कुठे पाठ फिरवून गेला निवारा, हरवून गेला कुठे जाणीवा. किती कान देऊन अंधार ऐकू शोधू कुठे बोलणारा दिवा. कुठे पाठ फिरवून गेला निवारा, हरवून गेला कुठे जाणीवा. कसा काय पाहू आता रसावी, शोधू कुठे मोगऱ्याचा सडा. कसा काय पाहू आता रसावी, शोधू कुठे मोगऱ्याचा सडा. किती त्या क्षणांचे कसे पांग फेडू, कसे सोडवू गुंतलेला जीवा. कुठे पाठ फिरवून गेला निवारा, हरवून गेला कुठे जाणीवा. महेशजी, अगदी वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे आणि एक विलक्षण प्रेम कहाणी म्हणून टीमकडून सांगण्यात येतं या चित्रपटाबद्दल. तुमच्याकडून ऐकायला आवडेल. हा वेगळा जॉनरच वेगळा आहे माझा. म्हणजे हा सिनेमा बघून कोणतरी एक तर म्हणेल की मी केलाच नाही डायरेक्ट, कोणतरी केल्याने माझं नाव लावलंय. कारण ह्यात कुठे माझ्या आत्तापर्यंतच्या सिनेमातला काही म्हणजे जो माझी स्टाईल असेल काही ती कुठेच उतरत नाही. हा सिनेमा ज्यावेळेला मी ऐकला गिरीश जोशीने लिहिला आणि मी जो ऐकला त्यावेळेला तो माझ्याकडे नव्हताच. त्याचे राईट्स कोणाकडे तरी होते, हा प्रोड्यूस कोणीतरी करणार होता, डिरेक्ट कोणीतरी करणार होतं. आणि हट्टाने म्हणजे मला सचिन खेडेकर म्हणाला तू ऐक. मी म्हटलं रे माझ्याकडे राईट्स नाहीत, मी काय ऐकू. आय डोंट नो सचिनला काय वाटलं आणि ऐकल्यानंतर म्हटलं हा दुसरं कोणीच करणार नाही. म्हटलं ठार मारेन आता मी नाही केलं तर बाय गॉड्स ग्रेस तो मिळाला, सिनेमा आला माझ्याकडे. आणि मला वाटतं हा सब्जेक्ट म्हणून खूप पॉवरफुल आहे. आणि तो काळ, त्यावेळेचं म्युझिक, त्या खूप चॅलेंज होता. 1930 सालचं कोकण दाखवणं. आम्ही ठरवलं की चला जाऊन कोकणात घरं बघू. एक घर सापडेना. म्हणजे जवळजवळ अख्खं कोकण पालथं घातल्यानंतर एक घर सापडलं नाही. कुठे शेणानं सारवलेली जमीन नाही की देवळं नाहीत, काही नाही. पण आउट ऑफ द ब्लू एक कुठेतरी पालशेत नावाच्या गावात एक घर आहे असं मला कोणीतरी सांगितलं. ॲज युजल तेही बघून घेऊ म्हणून गेलो आणि देन आय न्यू की तो सिनेमा घडलाच. तिकडे मी जेव्हा गेलो तेव्हाच मला दिसलं की हा सीन इथे होईल, तो सीन तिथे होईल, तो सीन तिथे होईल. थिंग्स बिकेम इझी. म्हणजे मला वाटतं की कोणीतरी आय डोंट नो ह्या सिनेमाच्या ना पाठी फ्रॉम डे वन देर इज
काहीतरी एक फोर्स वर्किंग आहे. ते घर मला काही म्हणजे ते इतकं परफेक्ट आहे की मी तेवढा परफेक्ट सेट बांधला पण असतं तरी मला तेवढं चांगलं शूटिंग झालं नसतं. आर्टिस्ट सगळेच मला चांगले मिळाले. बरं, सगळ्यांनी केस काढणं खूप गरजेचं होतं, त्यामुळे 28-30 जणांनी केस काढले होते. त्यामुळे 28-30 जणांचं करिअर थोडं महिन्याभरापुरता तरी मी बंद केलेलं आफ्टर द शूटिंग. त्यामुळे एकाच शेड्यूलमध्ये करणं खूप गरजेचं होतं. त्यात सवितानी पण केस कापायला तयार. मला तिने तेच विचारलं, एक रोल मला नाही रे रोल तुझ्या पिक्चरमध्ये. म्हटलं केस काढशील का? ती दुसऱ्या दिवशी आली केस काढायला. आणि बट इट वर्क्स फॉर द फिल्म. आणि माझ्या आयुष्यातला हा सर्वात महत्त्वाचा सर्वात चांगला सिनेमा आहे आत्तापर्यंत मी केलेल्या कामात. हे सगळ्यात उजवं काम आहे. आणि ते फक्त माझ्यामुळे नाही झालं. मेन कॉन्ट्रीब्युशन त्यातलं स्क्रिप्ट ऑब्व्हियसली गिरीश जोशीचं होतं. कथा ज्यांनी लिहिली उषा दातार त्यांचं होतं. म्युझिक ह्या सिनेमात म्युझिक असं नव्हतंच. म्हणजे गाणी नव्हतीच. मला गिरीशने ज्यावेळेला लिहून दिलं स्क्रिप्टमध्ये कुठेच गाणं नव्हतं. पण नंतर मला असं लक्षात आलं की ते सीन वाचत गेलो. म्हटलं तिकडे त्या बायका काम करताना त्या वेळेच्या त्या कायम काही दळत असेल तरी ओव्या गायच्या, ताक घुसळत असेल ओव्या गायच्या. म्हटलं ते आपण वापरू. आणि कुठेही ती गाणी म्हणून केली नव्हती. ज्यावेळेला इथे फर्स्ट लुक झालं त्यावेळेला म्हणाले की गाणी कधी म्युझिक कधी रिलीज आहे. म्हटलं म्युझिक नाहीच आहे, कारण 1 मिनिट 1.5 मिनिटं 2 मिनिटं अशी गाणी आहेत. पण आय थिंक ह्या राहुलनी तर फिनॉमिनल काम केलं. आणि द होल टोटॅलिटी म्हणजे मला वाटतं अजितने आणि समीरने आउटस्टँडिंग काम केलं. इट इज एव्हरीबडी. म्हणजे घराचा हात खूप मोठा आहे, आर्टिस्टचा हात खूप मोठा आहे. मला वाटतं माझा त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन मस्ट बी मिनिमल. पण आय थिंक द फिल्म इज पॉसिबल, कारण एवढ्या सगळ्यांनी तेवढ्याच पॅशनेटली तो सिनेमा केला. महेशजी धन्यवाद. नुकताच म्हणजे येत्या 4 मेला झी टॉकीजचा चित्रपट काकस्पर्श रिलीज झालेला आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. मेधाताई आणि केतकी हे गाणं या मंचावरून सादर केल्याबद्दल तुमचे आभार. सगळ्या टीमला आयडिया सारेगमपच्या या सोहळ्याकडून, या महान टीम सोहळ्यातल्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या टीमकडून खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. जीव जंगला गुंगला रंगला सा पिरमाची ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली ऐकोली सोलील्या डोलील्या मुंबईच्या किनारी किल्ल्यांची नागिन निघाली नागो पटुला या लागला जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. सांग कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला वाट माती बघतोय रिक्षावाला. आवाजाच्या माध्यमातून ज्या माणसानं आपल्या सगळ्यांच्या मनावर राज्य केलं, ज्यांची गाणी ऐकून आपण सुद्धा गायक व्हावं असं अनेकांना वाटतं. नव्या पिढीच्या गायकांचे जे आदर्श आहेत, असे जादुई आवाज आणि ताकदीची गायकी असलेले हे गायक आजच्या आपल्या कलावंतांना ऑल द बेस्ट म्हणायला इथे आलेले आहेत. अभिमानाची गोष्ट अशी की त्यांनी गायलेल्या जीवरंगला या गाण्याला आपल्या अजय अतुल यांचं संगीत होतं आणि या गाण्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वन अँड ओनली हरिहरन. जीव जंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास येऊ तुझा गहिवरला श्वास तू. सुख भरतीला आणि नभ धरतीला पुनवचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला सा विरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास येऊ तुझा
गहिवरला श्वास तू चांद सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी रुजव्याची माती तू खुळ काळी जाहे माझ तुला दिलं मी आदण तुझ्या पाया बाबा खेळ माझ्या जन्माचा गोंधळ जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास येऊ तुझा गहिवरला श्वास तू सुख बरतीलाला नभ धरतीलाला पुनवचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास येऊ तुझा गहिवरला श्वास तू श्वास तू श्वास तू हेच गाणं का ठीक नाही म्हटलं मी हरिजी तुमचं स्वागत या मंचावर आयडिया सारेगमपच्या मंचावर आम्हाला सगळ्यांना प्रचंड आनंद झालाय आज तुम्हाला इथे उपस्थित असलेलं बघून मला पण खूप आनंद झालाय आयडिया सारेगमपचा मंच तुमच्यासाठी तसा नवीन नाही इथे येऊन कसं वाटतंय संगीतमय वाटतं म्हणजे असं वाटलं की हे सगळे जो ॲक्टर्स आहे शिकलेला आहे आणि देर इज अ लॉट ऑफ म्युझिकॅलिटी एनर्जी म्युझिकल एनर्जी इन द लोक गातात पण एनर्जी नसतात म्युझिकल एक कल्चर पण हे वाटतं यांच्या सगळेमध्ये तो कल्चर त्या हरिजी जीवरंगाला तुमच्या गळ्यातून ऐकायला तर अप्रतिमच गाणं आहे पण अजून एक गाणं जसं हे गाणं झाल्या झाल्या ज्या गाण्याची फरमाईश आली ती प्लीज एकदा व्हायला तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको जान रे इन आंखों में बस जा तू
तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको जान रे इन आँखों में बस जा तू चाहत है अगर आके मुझसे मिल जा तू या फिर ऐसा कर धरती से मिला दे मुझको तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं आजा रे यूं ही तड़पाना तू मुझको थँक्यू सो मच. हरिजी स्पीचलेस म्हणजे आज हरिजींना ऐकतच राहावं असं तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मनात आहे. पण आज अजून एका खास कारणासाठी ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते म्हणजे आपल्या आयडिया सारेगमपच्या या महाअंतिम सोहळ्याच्या विजेता किंवा विजेतीला त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा या स्टेजवर या मंचावर त्या कामासाठी बोलवेनच. तुम्ही स्थानापन्न व्हावत ही विनंती. थँक्यू सो मच. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली अरे कोली सोलील्या डोली या मुंबईच्या किनारी किल्ल्यांची नाके निघाली नागो पटुला या लागला जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला सांग कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला वाट वाटी बघतोय रिक्षावाला काही गाणी सगळ्या वयोगटाची फेवरेट असतात. सुट्टीमध्ये फिरायला जाताना, प्रवासामध्ये, गाडी, ट्रेन, बसमध्ये मोठ्यानं कल्ला करायची अशी काही खास पिकनिकची गाणी असतात. हलक्या फुलक्या मूडची ही गाणी ऐकली की वातावरण कसं रिलॅक्स्ड होतं. आपल्याही स्पर्धेचं वातावरण हलकं व्हावं आणि कुणालाही कसलंही टेन्शन येऊ नये म्हणून आता आपले हे स्पर्धक पिकनिक मूडची गाणी गाणार आहेत. स्वागत करूयात सगळ्यात आधी प्रशांत दामलेंचं. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळल्या त्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळल्या त्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली कुणी आसपासना डोळ्याच्या कोणात हासना तू जरा माझ्याशी बोलना ओठाची मोहोर खोलना तू लगबग जाता माग वळून पाहता वाट पावलात अडखळली जशी मावळत उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली
ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ठळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली उगाच भुवई ताणून उगाचा रुसवा आणून पदर चाचपून हातान ओठ जरा दाबीशी दातान हा राग जीव घेण खोटा खोटाच बहाण आता माझी मला गुण कळली कशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली ही चाल तुरु तुरु उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ठळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली जशी नागिण सळसळली जशी नागिण सळसळली प्रशांत दादा, आज तुमच्या घरच्यांपैकी तुमच्या पत्नी गौरी इथे उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर अजून कोण कोण आहे? मुलगी आहे धाकटी. तुझं अभिनंदन. नाही, ते मोठीचं अभिनंदन. म्हणूनच धाकटी असं म्हटलं. तुला शुभेच्छा. गौरी, मला तुम्हाला विचारायचं आहे, प्रशांत दादांनी नेहमी ही खंत व्यक्त केली होती की त्यांना गाण्यासाठी वेळ जरा कमीच देता आला. या पर्वाच्या निमित्तानं त्यांच्यामध्ये किती बदल झाला आणि तुम्हाला तो कितपत जाणवला? नाही, या सारेगमच्या या मंचाचं मी अत्यंत आभारी आहे. कारण प्रशांतची कितीतरी गाणी मला ऐकायला मिळाली ह्याच्यामुळे, ह्या पर्वामुळे. कारण कधीही सांगावं तर त्याचं बिझी शेड्यूल आणि त्याला वेळ नाही, काही नाही, आवाज बसलेला वगैरे अशी कारणं तो आम्हाला द्यायचा. पण ह्यामुळे त्याचं रिहर्सल्स असायच्या चालू, गाण्याच्या त्याचं चालू असायचं सगळं. त्यामुळे त्याची बरीच गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. तुम्ही दोघेही आज इथे आलात, धन्यवाद तुमचे. अगदी काही क्षणांवर आता आपला निकाल आहे, त्यामुळे तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अजय पूरकर. मुंबईच्या किनारी आगो मारतील कोली हंजन झोली गचल जाऊ बाजारी मुंबईच्या किनारी मारतील कोली हंजन झोली गचल जाऊ बाजारी. येसावच्या बाजारी लोकांच्या नजरा भरतील गो तुझ्यावरी. चल गो पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी. येसावच्या बाजारी लोकांच्या नजरा भरतील गो तुझ्यावरी. चल गो पारू करतेस यो नखरा, चल जाऊ बाजारी. चल ग पारू आईली ही कर बाजारची तयारी. सरग्याची टोपली माथ्यावर घेऊन इकूचा बाजारी. मुंबईच्या किनारी मारतील कोली हंजन झोली गचल जाऊ बाजारी.
पारूचे पल्ल्यावरी बिंगानी पाला काटेरी मावर दिसतय सोनेरी सरकानी हलवा ताजा है मावर पारूचे पल्ल्यावरी बिंगानी पाला काटेरी मावर दिसतय सोनेरी अरे घेर काका ताजा है मावर पारूचे पल्ल्यावरी अरे डोली हो नाकवा दर्याशी हंतय मावर सोनेरी अरे मारतील गोली हाणल्या गोली चल जाऊ बाजारी मी आहे गोली सोडल्या गोली मुंबईच्या किनारी मारतील गोली हाणल्या गोली चल जाऊ बाजारी. अजय क्या बात आहे. आज घरून कोण आलाय? बायकोले. मला तुला विचारायला आवडेल की आतापर्यंतचा अजयचा प्रवास तुला कसा वाटला? गाण्याच्या निमित्तानं अजय सिंगर म्हणून, एक गायक म्हणून घराघरात पोहोचला. झी मराठीच्या ह्या सारेगमपच्या पर्वामुळे 3 गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात साध्य झाल्या. पहिली गोष्ट, अजय कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून खूप समृद्ध झाला. दुसरी गोष्ट, इन्स्पेक्टर वजलवार, कपिल भूतकर असं म्हणून लोक त्याला ओळखायचे, आज अजय पुरकर म्हणून लोक ओळखायला लागले. थँक्यू. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, अजयच्या आईबाबांना म्हणजे माझ्या सासूसासऱ्यांचं हे स्वप्न होतं की अभिनय करता करता त्यांनी गाण्याकडे दुर्लक्ष करू नये, लोकांना तो गायक म्हणूनही माहिती व्हावा. सारेगमपमुळे आज त्यांचं स्वप्न साकार झालं. क्या बात आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. अजय, निकालासाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू अभिजित. धन्यवाद. जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. कुणाला बोलू कुणाला बघतोय रिक्षावाला वाट माती बघतोय रिक्षावाला. सारेगमपा ऐके सारेगमपा सारेगमपा ऐके सारेगमपा.
तुझ्याकडून कोण कोण आलं? माझे आई बाबा आलेत अर्थातच. त्यानंतर माझी मावशी, मामा, काका अशी खूप जण आलेली आहेत माझ्याबरोबर. सगळ्यांचं स्वागत आजच्या या सोहळ्यामध्ये. मला तुझ्या आईबाबांना विचारायला आवडेल, केतकीनं आतापर्यंत आपल्या गाण्यानं, अभिनयानं आणि तिच्या अनेक कलांनी सगळ्यांना इम्प्रेस केलंच आहे, पण आयडिया सारेगमपचं हे पर्व तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी कसं वेगळं होतं? वेगळं अशासाठी की ती गाणं करायची नाही, या निमित्ताने ती गाणं करायला लागली. खरं तिच्याकडे गाणं आहे, खूप चांगलं गाणं आहे. आम्ही लहानपणापासून तिला सांगतो. माझे वडील इनफॅक्ट तिला म्हणते तू गाणं का करत नाहीस. आमच्याकडे तशी संगीताची परंपरा होती, घरामध्ये संगीत आहेच. पण आता ह्या निमित्ताने निदान 15-20 गाणी तरी तिची तयार झाली, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि हा म्हणजे त्यानिमित्ताने ती गायला लागली. म्हणजे पण त्याच्या आधी म्हणजे शुभा मुदगलाने जेव्हा गायलं तेव्हा पहिला तिचं स्टार्टिंग होतं, तेव्हा तिला वाटलं की आता आपण गावं निदान. आणि आता ह्याच्यामुळे तर तिला खूपच उत्थान मिळाल्यासारखं झालं. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. थँक्स अ लॉट. धन्यवाद दोघांचे. आजच्या या सोहळ्यातलं कलाकारांकडून सादर होणारं तुझं हे शेवटचं गाणं. निकाल काही क्षणातच जाहीर होईल. ऑल द बेस्ट तुला. शुभेच्छा. थँक्यू. काय मी स्वागत करूयात वैभव मांगले. मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, आता लागली डोलायला. जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. काय सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट ही साधी कळाली स्पष्ट. काय सांगू तुला या दोघांची गोष्ट, गोष्ट ही साधी कळाली स्पष्ट. पाहून मोका महिन्याचा झोका, पाहून मोका महिन्याचा झोका. लागतोय डुलायला, असा लागतोय डुलायला. जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. 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 जोवर नव्हती महिन्याला जोडी, खायाला देताना नाकतोंड मोडी. जोवर नव्हती महिन्याला जोडी, खायाला देताना नाकतोंड मोडी. रागुला पाहून नाचून गाऊन, रागुला पाहून नाचून गाऊन. डाळिंब सोलायला लागली, डाळिंब सोलायला. जावा नवीन पोपट हा लागला विटू विटू बोलायला. 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 वैभव आज घरून कोण आलाय? आज माझी बायको आले, मयुरी. मयुरी, मला तुला विचारायला आवडेल की या आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या निमित्तानं वैभव एक गायक म्हणून सुद्धा घराघरात पोहोचलाय. तुला कसा अनुभव होता ओव्हरऑल याचा?
हा खरंच एक खूप चांगला अनुभव होता, कारण वैभव एक चांगला अभिनेता म्हणून त्याने लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. पण त्याचं एक पॅशन होतं, गाणं म्हणजे एक पॅशन होतं, तर ते त्याला या सारेगमप सारख्या वेल नोन मंचावर त्याला लोकांसमोर सादर करता आलं आणि एक गायक म्हणून त्याला त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही जोखण्याची संधी मिळाली. त्यामुळे खरंच हा खूप चांगला अनुभव होता. बरं, या पर्वाच्या निमित्तानं म्हणजे जेव्हापासून हे गाणं पुन्हा एकदा त्याचं सुरू झालं, तो घरी काही बदलला होता का वागणं बोलणं? तो सतत गातच असायचा. एक शेड्यूल झालं की दुसऱ्या शेड्यूलची तयारी, मग मला ही थीम आहे, मग त्याच्यामध्ये गाणी शोधणं आणि मग हे चांगलं सूट होईल का, ते होईल का, आणि मग ते रेकॉर्डिंग, म्हणजे त्याचं सतत तो म्हणजे 4-5 महिने तो सतत गाण्यातच होता. तिची सुद्धा तुला तेवढीच मदत झाली? हो नक्कीच. म्हणजे गाणी निवडताना किंवा दिलेली गाण्यांपैकी जेव्हा निवडायची वेळ यायची तेव्हा ती सांगायची की हे गाणं बरं आहे, हे गाणं जरा सूट होईल किंवा हे गाणं गाऊन दाखव. होती मदत तिची नक्कीच होती. त्यामुळे गाणं खुलण्याचं खरं कारण बहुधा तिथे बसलं. कारण जो घरात जेवढा वेळ मी असतो तेवढा वेळ सुद्धा मी जर त्यांना देत नसेन आणि तो गाण्यासाठी जर देत असेल तर तो जो काही त्रास झाला तेवढा सहन करायला लागला मला. तर पण तिचं खूप मला म्हणजे नुसतंच गाणं नाही, माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा तिचा खूप वाटा आहे. आता जे काही मिळालंय मला छोटं बहुत यश, तर तिचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे. थँक्यू सो मच मयुरी, धन्यवाद. वैभव, तुला निकालासाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. कामावर जायला उशीर जायला, कामावर जायला उशीर जायला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. अजून कुठं गवतीस महिना, अजून कुठं गवतीस महिना, साहेब माझा वर्णन म्हणा. अजून कुठं गवतीस महिना, अजून कुठं गवतीस महिना, साहेब माझा वर्णन म्हणा. सांगू कुणाला, बोलू कुणाला, सांगू कुणाला, बोलू कुणाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. रात्रीची धमाल काय सांगू भाई, रात्रीची धमाल काय सांगू भाई, रातभर बेवडा झोपलाच नाही. रात्रीची धमाल काय सांगू भाई, रात्रीची धमाल काय सांगू भाई, रातभर बेवडा झोपलाच नाही. सकाळ सकाळी लागलंय डोळा, सकाळ सकाळी लागलंय डोळा, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला. दूधवाल्यानं वाजवली घंटी, दूधवाल्यानं वाजवली घंटी, आवाज ऐकून उठला बंटी. दूधवाल्यानं वाजवली घंटी, दूधवाल्यानं वाजवली घंटी, आवाज ऐकून उठला बंटी. जयेंद्र कोळे कोपऱ्यावाला, जयेंद्र कोळी कोपऱ्यावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला वाट माझी, बघतोय रिक्षावाला,
तुझ्या घरून संदेश आणि आई दोघी. संदेश आणि आई तिला गाण्याची पहिल्यापासून आवड आहेच आणि ती गुणगुणत कायमच असते. पण या निमित्ताने जरा तिने जास्त जरा रियाजला बसायला लागली आणि सकाळी असं छान सुरपेटीचे आवाज घरामध्ये चालू असतात आणि त्याच्यावरती रियाज करत असते. त्यामुळे सकाळ फार सुंदर होते की असे ते सुरपेटीच्या आवाजात तो सूर घेऊन दिवसभर आपल्याला फिरता येतो. म्हणजे तर हा तिचा प्रगल्भतेचा म्हणण्यापेक्षा तिचा एक आनंदाचा जो ठेवा आहे तिच्याकडे. तिला गाणं फार आवडतं आणि ती कशी एन्जॉय करते आपण बघतोच. म्हणजे त्यामुळे ते ती रोज एन्जॉय करते हाच खरं तर मोठा ठेवा आहे. संदेश म्हणाला की सकाळ सुंदर होते. मी असं म्हणेन की जगणं खूप सुंदर केलंय तिने स्वतःचं आणि तिच्या भोवती असलेल्या सगळ्यांचं. थँक्यू सो मच. थँक्यू. पिकनिक या थीमच्या अंतर्गत एक से बढ़कर एक धमाकेदार गाणी आपण ऐकली. आपण या सगळ्या गाण्यांमधलं आपल्याला विशेष लक्षात राहिलेलं गाणं म्हणजे बिलनची नागिन निघाली. आणि हेच गाणं मुळात ज्यांनी गायलंय अशा आज इथे उपस्थित असलेल्या अनेक ज्येष्ठांपैकी एक उत्तरा केळकरजी सुद्धा आज इथे आहेत. तुमचं स्वागत आयडिया सारेगमपच्या या महाअंतिम सोहळ्यामध्ये. मला तुम्हाला विचारायला आवडेल, आयडिया सारेगमपचं हे पर्व तुम्ही आतापर्यंत बघत आला असाल, या सगळ्या आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल काय सांगावं असं वाटेल? खरं तर हे 5 जण ॲक्टिंग फील्डमधले आहेत आणि तरीसुद्धा ही गाणी ते इतकी प्रभावीपणे सादर करतायत. आणि एक ॲडव्हान्टेजेस फॅक्टर यांच्यातला असा आहे की त्यांच्या ॲक्टिंग इतकं रोमारोमात भिनलेलं आहे, त्यामुळे त्यांची गाणी अगदी दिलखुलास आणि फ्रीली ते सादर करतायत. म्हणजे मला तर असं वाटतं ही आता जी पिकनिकची गाणी सगळी बघितली तर आम्हाला वाटतं की आमच्यासारख्या गायकांपेक्षा हे जास्ती बिनधास्त आणि दिलखुलासपणे गातात. त्यामुळे त्या सर्वांचं खूप अभिनंदन. धन्यवाद उत्तराताई. थँक्यू सो मच. थँक्यू. हरिजी, तुम्ही नाव जाहीर करावं अशी विनंती आहे, कारण आम्ही सगळेच आतुर आहोत आपल्या आजच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा विजेतीचं नाव ऐकण्यासाठी. हा महाअंतिम सोहळा जसा रंगत चाललाय तसा अजून एक महाअंतिम सोहळा रंगणार आहे पुढच्या रविवारी, म्हणजेच 13 तारखेला. तुमचा लाडका कार्यक्रम फू बाई फूचा महाअंतिम सोहळा तुम्हा सगळ्यांना बघायला मिळणार आहे. आणि आमची बच्चे कंपनी तुमच्या घरातला डब्बा गुल करण्यासाठी येणार आहे, कारण झी मराठीचा नवीन कार्यक्रम डब्बा गुल तुमच्या सेवेत हजर होईल. पण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? तुम्हाला जर या महाअंतिम सोहळ्याचा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना दाखवायचा असेल तर अगदी सोपं आहे. आयडिया 3G स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही अगदी हे सहज करू शकता. म्हणजे काय करायचंय तर व्हिडिओ कॅप्चर करायचा आणि आयडिया 3G स्मार्टफोनच्या मदतीनं फेसबुक किंवा ट्विटर कशावरही अपलोड करा. या सोहळ्यातली सगळ्या कलाकारांची गाणी झाली. आता वेळ निकालाची आहे. ज्यासाठी केला होता अट्टाहास त्या दिशेनं प्रवास सुरू करूयात. मी सगळ्या कलाकारांना स्टेजवर यायची विनंती करतो. झी मराठीकडून या पर्वाच्या महाविजेत्याला मिळणार आहे 1,50,000 रुपयांचा धनादेश आणि उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 75,000 रुपयांचा धनादेश. आणि याबरोबरच वामन हरी पेठे सन्स यांच्यातर्फे मिळणार आहेत हिरे अलंकारांसाठीचं 1,00,000 रुपयांचं गिफ्ट व्हाउचर आणि उपविजेत्याला मिळणार आहे प्रत्येकी 25,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स. अवधूत आणि वंदनाताई आपल्या या पर्वाचा इतका महत्वाचा भाग, मी दोघांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आपले मान्यवर परीक्षक अवधूत गुप्ते आणि वंदना गुप्ते. अगदी शेवटच्या क्षणी आपण येऊन ठेपलोय. आपल्या 5ही कलाकारांची काय संवाद साधायला आवडेल या क्षणी? तुमचा आतापर्यंतचा प्रवास खूप सुरेल होता आणि मला पण खूप शिकायला मिळालं यांच्याकडून. आणि आधी येऊन गेलेले पार्टिसिपंट सुद्धा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्नपूर्वक गाण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की विद्यार्थी दशा सोडू नये, असेच गात राहा आणि असेच सगळ्यांना आनंद द्या. धन्यवाद. मला ही संधी दिली त्यामुळे मी खूप खुश आहे, मी तृप्त झाले. थँक्यू. आम्ही तुमच्याशी किती छान वागलो हे लक्षात ठेवा. आणि कधी अभिनयाच्या मंचावर कोणी जर का गायक आला आणि तुम्ही जर का परीक्षकाच्या खुर्चीत असाल तर आठवण ठेवा गेल्या दिवसांची. सगळ्यांना ऑल द बेस्ट. आणि खूप छान गायलत. एक तुमच्या सकट मला दीप्ती दिसते इथे आणि सगळेच पार्टिसिपेंट्स ज्यांनी भाग घेतला त्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू अवधूत.
मी आयडिया सेल्युलरचे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे एव्हीपी हेड मार्केटिंग श्री संदीप बांगिया यांना स्टेजवर याची विनंती करेन. स्वागत तुमचं. आपले सगळे कलाकार खूप लकी आहेत की त्यांना आज इतक्या मोठ्या गायकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं गाणं मांडता आलं. मी पुन्हा एकदा हरिहरनजींना स्टेजवर याची विनंती करतो. हे जो कार्यक्रम आहे गंभीर आहे ना, म्हणजे म्युझिक संपले, डान्स संपले, आता जजमेंट. एक काम करूया, आपण पार्टिसिपेंट्सला विचारूया त्यांच्या मनात काय आहे म्हणून. वैभव काय वाटतं, काय वाटतं आपल्याला, मिलेगा की नाही मिलेगा? हो मिळणार. फॅन्टॅस्टिक. A big round of applause for him. अजय जी, आपको क्या लग रहा है? सर, यहाँ पे गाना बहुत बड़ी बात है और वो चांस मुझे मिला है गाने का, तो बस उतना मैं काफी. वही मिल गया. वही मिल गया. चलो, सब कुछ मिल गया मुझे. अमृता जी मिळू शकेल. डेफिनेट मिळेल. चला ठीक आहे. That's confidence. प्रशांत जी, मला असं वाटतं की आता मी 4थीची स्कॉलरशिप पास झालोय, अजून लॉन्ग वे टू गो. और आपने जो गाना गाया हम आपके पैरों वो बात वहाँ पे हमारा स्थान है. लेकिन मला असं वाटतं की 4थीची स्कॉलरशिप पास झालोय आणि 18व्याने हे माझ्यासाठी एक मोठी ट्रॉफी ऑलरेडी आहे माझ्याकडे. फॅन्टॅस्टिक. अँड द लास्ट इज केतकी. मुझे लगता है मैं ऑलरेडी विनर हूँ. आज मैं यहाँ हूँ तो मैं विनर हूँ. आपको क्या लगता है? Give me the name of the winner. Louder, louder. Okay, you want me to announce it? हरिजी, तुम्ही नाव जाहीर करावं अशी विनंती आहे, कारण आम्ही सगळेच आतुर आहोत आपल्या आजच्या या पर्वाच्या महाविजेता किंवा विजेतीचं नाव ऐकण्यासाठी. आता मी एक क्लू देणार आपल्याला. RHNTALE. I got it. You got it. या पर्वाचे महाविजेते आहेत प्रशांत दामले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी आयडियाचे श्री संदीप बांगिया यांना विनंती करतो की त्यांनी उपविजेत्यांना धनादेश द्यावे. जोरदार टाळ्या वैभव मांगले. वामन हरी पेठे सन्स यांच्याकडून उपविजेत्यांना हे गिफ्ट व्हाउचर. आणि अर्थातच आयडिया सारेगमपच्या या महाअंतिम सोहळ्याचा महाविजेता प्रशांत दामले. मी हरिजींना विनंती करेन, आयडिया सारेगमपच्या या पर्वाच्या विजेत्याला त्यांनी ट्रॉफी प्रदान करावी. मी श्री संदीप बांगिया यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत दामलेंना म्हणजे आजच्या या पर्वाच्या महाविजेत्याला धनादेश द्यावा. मी अवधूतला विनंती करतो की त्याने वामन हरी पेठे सन्स यांच्यातर्फे विजेत्याला गिफ्ट व्हाउचर द्यावं. सगळ्या उपविजेत्यांना त्यांच्या ट्रॉफीज प्रदान करण्यासाठी मी विनंती करतो हरिजींना. आपले 4ही उपविजेते हरिजींच्या हस्ते ही ट्रॉफी स्वीकारतील.
सारेगमपच्या मंचाने मला काय दिलं असं जर विचारलं तर मला अभिमानाने सांगता येईल की माझ्या गाण्याची आवड परत एकदा जोमाने वर उफाळून आलेली आहे. पार्टी हवी आहे, सगळं काही आपल्याला या पर्वाचा विजेता कळला. आम्हाला खूप गाणी आणि खूप आठवणी मिळाल्या. इतकं सगळं मिळूनही आज खूप भरून येत आहे. आज इथून कुणाचाही पाय निघायचा नाही. आयडिया, सारेगमप, स्वर, मनातले स्वप्न ताऱ्यांचे हे पर्व खूप रंगलं. शेवटपर्यंत आम्हाला मनापासून साथ देणाऱ्या तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. हाच लोभ तुम्ही कायम ठेवाल अशी इच्छा. पुन्हा भेट होईलच, कदाचित वेगळ्या रूपात. शुभरात्री, गुड नाईट. मी या कार्यक्रमाचा सारेगमपचा उपविजेता आहे, पण मला अजिबात दुःख होत नाही, कारण मला माहिती होतं की डेफिनेटली जे बाकीचे उर्वरित 4 जण होते ते डेफिनेटली चांगलं गातात. आणि प्रशांत दामले विजेते झालेत त्याच्याविषयी तर मला अत्यंत आनंद आहे, कारण खऱ्या अर्थाने एक मोठा सेलिब्रिटी आणि खऱ्या अर्थाने एक मोठा गायक मला वाटतं विजेता झालाय सारेगमपचा या सेलिब्रिटी शेड्यूलचा. आणि याचा विषय मला अत्यंत आनंद आहे. आणि अभिनंदन प्रशांत सर. नाही, मला माहित होतं प्रशांत दादा जिंकणार, कारण की साधारण माझ्या वयापेक्षा जास्त त्यांची मोठी करिअर आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त विशाल त्यांची कारकीर्द असल्यामुळे ते जिंकले. ह्याच्यात मला काहीच वाटलं नाही, कारण की ते तितके ग्रेट आहेतच. प्रशांत दादा बरोबरच्या स्पर्धेत मी उपविजेते ठरले याचा मला फारच अभिमान आहे, त्यामुळे मला मस्त वाटतंय. माझ्याही अपेक्षेप्रमाणे प्रशांत दामले याचे महाविजेता असे घोषित झालेले आहेत. ते मुळातच उत्तम कलाकार असल्यामुळे त्यांनी अभिनय आणि गाणं हे दोन्ही उत्तम रीतीने सादर केलं. आणि मुख्य म्हणजे ही इज अ व्हेरी पॉप्युलर आर्टिस्ट, त्यामुळे ऑब्व्हियसली माझं सुद्धा चॉईस प्रशांत दामलेच होते. खरंच आनंद होतोय. मलाही प्रशांत दादा खूप खूप आवडायचे. म्हणजे गाण्याची तयारी आणि भाव यांचं अप्रतिम असं मिश्रण प्रशांत दादांमध्ये होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे खरोखर अत्यंत उत्कृष्ट असा रिझल्ट लागलेला असं मला वाटतंय. प्रशांत दादा, वी लव्ह यू. आम्हाला तुमचं गाणं खूप खूप आवडतं. तुम्ही नाटकांमधनं व्यस्त आहात, पण प्लीज 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 गाणं सोडू नका. वी लव्ह युअर सिंगिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण सगळेच ज्या व्यक्तीचे फॅन आहोत लहानपणापासून, तसाच मी सुद्धा आहे. त्यांचं डेडिकेशन बघून आम्हालाच खरोखर कधी कधी आम्ही म्हणजे असं एखाद्याला वाटेल की हे 25 वेळेला, अक्षरशः 25 वेळेला कशाला गाण्याची रिहर्सल करतात. पण इतके नाटकांचे आज 5,500 प्रयोग झालेले आहेत, 10,000 प्रयोग होत आलेले आहेत. इतक्या हेक्टिक शेड्यूलमध्ये सुद्धा एखादी जागा जरी चुकली तरी परत ती जागा आणि मग परत एकदा पुन्हा ते अख्खं गाणं असं. म्हणजे जवळजवळ त्यांची रिहर्सल आम्ही 2.5 तास करत होतो त्यांच्याच आग्रहाने. याच्यातनं आम्हाला शिकण्यासारखं आहे काहीतरी, की एखादी गोष्ट डेडिकेशनने करायची म्हणजे नक्की काय, आणि त्याचाच आज आपल्याला रिझल्ट दिसतोय. सारेगमपच्या प्रत्येक पर्वाची जी मेगा फायनल असते ती सगळ्या युनिटसाठी एक चॅलेंज असतो, एक आनंद असतो. खास करून म्युझिक टीमसाठी खूप आनंद असतो, कारण खूप एक्सपेरिमेंट्स नवीन नवीन होतात, एक टीमवर्क नवीन असतं. हे पर्व खूप स्पेशल होतं आमच्या टीमसाठी, कारण आमच्या वयापेक्षा खूप सिनियर असे ज्येष्ठ कलाकार होते. आमच्या समवयीन पण कलाकार होते आणि आमच्यापेक्षा वयाने ज्युनियर पण कलाकार होते. तर मला ह्याच्यातनं असं शिकायला मिळालं की डेडिकेशनला काही वय नसतं. प्रत्येक कलाकार एक अतिशय ट्रान्सपरंट एफर्ट करत होता, एक असा प्रामाणिक प्रयत्न करत होता की त्याचं गाणं बसणं, कारण ते गायक नव्हते पण एक उत्तम आर्टिस्ट होते. त्यामुळे खूप मजा आली हे पर्व करताना. धन्यवाद. आज निकाल जाहीर करताना खूप आनंद झाला. प्रशांत हा सुरेल गात होता. खूप वेगवेगळ्या भावछटा असलेली सगळी गाणी त्यांनी अतिशय सुरेख सादर केली. प्रयत्नपूर्वक गाणं आणि अभ्यासपूर्ण गाणं हे तर प्रशांतच्या गाण्यामध्ये वैशिष्ट्य होतंच. प्रत्येक गाण्यात भाव ओतून, आत्मा ओतून तो गात होता आणि खूप वेगवेगळी प्रकारची गाणी त्यांनी गायली. अतिशय उत्कृष्ट गायला. त्यामुळे रिझल्ट त्याच्या बाजूने लागला याचा मला खूप आनंद झाला. तो एक अतिशय पॉप्युलर नट आहेच, पॉप्युलर सिंगर म्हणून पण तो आता प्रसिद्ध झालेलाच आहे. त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. माझा नवरा जिंकल्याबद्दल तर खूप आनंद आहेच, पण बाकीचेही कंटेस्टंटबद्दल मला बोलायचं की ते खरंच खूप छान गाणारे होते. सगळेच म्हणजे सगळेच, काही शिकलेले काही न शिकलेले गाणं, पण तरीही माझ्या दृष्टीने 5 जण जिंकलेत, माझा नवरा एकटा जिंकण्यापेक्षा.
आयडिया सारेगमच्या या अंतिम फेरीत मी विजेता ठरलो याच्याबद्दल मला खूप आनंद आहेच, पण त्यापेक्षा जास्त आनंद असा आहे की माझा जो छंद म्हणून जो साईट्रॅक झालेला झालेली जी गोष्ट होती ते म्हणजे गाणं, तर ह्या निमित्ताने या सारेगमपच्या मंचाने मला काय दिलं असं जर विचारलं तर मला अभिमानाने सांगता येईल की माझ्या गाण्याची आवड परत एकदा जोमाने वर उफाळून आलेली आहे आणि ह्या निमित्ताने माझी 17-18 गाणी तयार झालेली आहे आणि मे बी काय सांगता येत नाही पुढे मी काय करीन. बरं वाटलं ऐकून, बाबा जिंकला ते. आता गिफ्ट हवंय, पार्टी हवी आहे, सगळं काही हवंय. सारेगमपा, सारेगमपा.